नमस्कार, मी किरण आणि आपण पाहताय आवाज तुमचा न्यूज. आवाज तुमचा न्यूज मध्ये आपलं सर्वांचं स्वागत. बातमी पाहूयात सविस्तरपणे. एमएससीबीच्या अधिकाऱ्यांनी पत्रकारांना अपमानास्पद वागणूक दिल्याचा प्रकार झाला होता. काय इशारा देत आहे, काय मागणी आहे? महावितरणच्या अधिकाऱ्याकडे वाढीव बिल आल्या संदर्भात आमचे पत्रकार सुनील भारती हे अधिकाऱ्यांकडे गेले असता त्यांनी त्यांना अर्वाच्य भाषेत आणि अपशब्द वापरले. त्यांच्या म्हणण्यानुसार ते अधिकारी यांना म्हणाले की पत्रकार हे लपूट असतात आणि राजकीय लोकांचे ते तवे चाटतात. काही पत्रकारांकडे पूर्वी सायकली होतात, त्यांनी 2-2 ताळाच्या बिल्डिंगा बांधलेल्या आहेत आणि याशिवाय त्यांनी काही अपशब्द सुद्धा वापरलेत. तर या सर्व बाबींचा त्या अधिकाऱ्यांचा आम्ही निषेध व्यक्त केला. त्यांचं तात्काळ निलंबन करण्यात यावे अशी मागणी आम्ही जिल्हाधिकाऱ्यांकडे केलेली आहे आणि जर त्यांचं निलंबन झालं नाही तर भविष्यात पुढील 8-10 दिवसात आंदोलन सुद्धा येत्या 25 तारखेला आंदोलन करण्याचा इशारा सुद्धा त्या निवेदनाच्या माध्यमातून देण्यात आलेला आहे. यापूर्वी सुद्धा अशा घटना पत्रकारांबद्दल घडलेल्या आहेत. आस्था हॉस्पिटलचे डॉक्टर आदिनाथ पाटील यांनी सुद्धा पत्रकारांबद्दल अपशब्द वापरले होते. त्याही वेळेस आम्ही निवेदन दिलं होतं, आंदोलनाचा इशारा दिला होता, पण त्याच्यावरही काही कारवाई झाली नाही. त्या संदर्भातही आम्ही कलेक्टर साहेबांशी बोललो तर त्यांनी त्यांना स्मरणपत्र देण्याचे आश्वासन पुन्हा एकदा दिलेले आहे. आता ह्या दोन्ही प्रकारावर जर आता कारवाई झाली नाही तर येत्या 25 तारखेला आंदोलन आम्ही 100% करणार. काय नाव आपलं? माझं नाव दीपक शेळके. निलंबन झालंच पाहिजे, झालंच पाहिजे, झालंच पाहिजे, झालंच पाहिजे, निलंबन झालंच पाहिजे. निषेध असो, निषेध असो, महावितरणाधिकाऱ्यांचा निषेध असो, निषेध असो, निषेध असो, महावितरणाधिकाऱ्यांचा निषेध असो, महावितरणाधिकाऱ्यांचं निलंबन झालंच पाहिजे, महावितरणाधिकारी निलंबन झालंच पाहिजे. निषेध असो, निषेध असो, पत्रकार एकजुटीचा निषेध असो. ताज्या घडामोडी आणि ताज्या बातम्यांसाठी आजच आवाज तुमचा न्यूज चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. पाहत रहा आवाज तुमचा न्यूज, नेहमी तुमच्या सोबत.